मी पण गंगाजल नाही बघितलेला मी गंगाजल वगैरे, मला तर माहिती गंगाजल आहे. वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आम्ही सकाळी उठल्यानंतर बाहेर गेलो कारण यांना हेअरकट करायचा होता आणि हेअरकट करायच्या आधी आम्ही नाश्ता करायला गेलेलो स्टेशनला. फॉर नो रिझन एवढा लांब गेलेलो आम्ही, कारण मला दुर्गा स्नॅक्स मध्ये ब्रेकफास्ट करायला आवडतो. फार रेअरली जातो आम्ही, नेहमी नाही जात. सो आज आम्ही तिकडे गेलेलो जे स्टेशनला आहे. जेव्हा मी कॉलेजला असताना ठाण्यामध्ये राहायचे तेव्हा इंट्रोड्यूस केलेलं माझ्या रूममेटने मला. छान ब्रेकफास्ट मिळतो. सो आज मी माझ्या नवऱ्याला परत एकदा घेऊन गेले. सो आज आम्हाला करायचं आहे एक शूट छोटंसं आणि यांना हाफ डे वेळ आहे, म्हणजे इव्हनिंग पर्यंत वेळ आहे. तर मी त्यांना म्हटलं की आपण घरी गेल्यानंतर, आणि बाय द वे आम्ही आंघोळ करून गेलो नव्हतो. अजून एक रिझन, कारण मला फ्रेशच वाटत नव्हतं. पण त्यांच्यासोबत मला कंपनी जायला आवडते जेव्हा ते सलॉनमध्ये जातात, आणि त्यांचं पण असं असतं की हेअरकट करायचं तर माझ्यासोबत चल. या ना, मीच बोलते एकटी, तुम्ही पण बोला, या तरी. तर आम्ही आंघोळ करून गेलो नव्हतो कारण हेअरकट का. टी शर्ट घाला, मग शर्टच घातलं पाहिजे असं नाहीये, घाला ना टी शर्ट त्यातलं. आम्ही आंघोळ करून गेलो नव्हतो आणि घरी आल्यानंतर त्यांनी आधी आंघोळ केली, मग मी केली. सो छान हेअर वॉश केलेला आहे मस्तपैकी. आणि आता जरा आवरतोय कारण एक ना कपल चॅलेंज व्हिडिओ बघितलेला मी, विस्पर चॅलेंजवाला. तो मला खूप आवडलेला, तो आम्हाला शूट करायचा आहे. तर आता रेडी होतो आम्ही छान. कालचा दिवस इतका स्ट्रगल केला ना मी आयुष्यात, सगळ्यात जास्त स्ट्रगल मी कालच्या दिवशी केला आहे. कारण होल डे मला स्टोरेजचा इतका सीन होत होता, इतका प्रॉब्लेम होत होता स्टोरेजचा, ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते. माझा बुटक्या बायकोचा हा उंच नवरा बघा, दाखवा. ओ माय गॉड, तुम्ही तर हँडसम बॉय दिसायला लागले लगेच. वेगळे दिसतात, वेगळा माणूस दिसायला लागतो माझा नवरा. थोडी खाली या, दाखवा कसा हेअरकट केला. हा, सो दिसते तुम्हाला छान सिन्सिअर गोंडस मुलगा हेअरकट करून आलेला. नाहीतर एवढे केस वाढलेले की मी आज जबरदस्ती घेऊन गेले त्यांना हेअरकट. मी घेऊन गेले म्हणजे मी तर मागे बसते गाडीवर, पण मी बोलले की आपण जाऊया. कसं वाटतंय तुम्हाला खूप दिवसांनी माझ्या ब्लॉग मध्ये? छान वाटतंय बोला, छान वाटतंय. सतत केस ठीक करणारा नवरा. आणि आता आम्ही रेडी होतो, छान चेंज करतो आणि मग मी आवरताना तुमच्याशी बडबड करेनच एरवी जसं. मी नाही बोलणार आहे म्हणून अशीच ना वेळ घालवायचा आहे मी. हा हो ठीक आहे. सो आता ते एक शर्ट कुठला तरी काढलाय त्यांनी, ज्याला ते इस्त्री करणार आहेत, आणि मी हे घालणार आहे. हा खूप प्रिटी क्रॉप टॉप आहे, म्हणजे शर्ट आहे क्रॉप शर्ट. त्याच्या खाली मोस्टली मी ब्लिस क्लबची पॅन्ट घालेन. गुड्डी गेली आहे ब्रुनोला घेऊन, वॅक्सिनेशन आहे त्याचा आज, तर ते बाहेर गेले दोन, म्हणून असं मला आवाज येत नाहीये काहीच बॅकग्राऊंडमध्ये. विशेष नाही वाटत तुम्हाला? इतकी शांतता, म्हणजे बाहेरचा आवाज सोडून. त्याचं पुढचे 2 वॅक्सिन्स बाकी होते 15 दिवसानंतरचे, सो ते करायला गेलेत विक्की नाहीये, गुड्डी आणि ब्रुनो दोघं जण. मी गेले नाही कारण आम्ही ऑलरेडी बाहेर गेलेलो आणि तिच्याने होतो एकटीने पण हँडल. तो आम्ही कोणीच ती नसताना त्याला हँडल नाही करू शकत. बाकी आम्ही घरातली कोणीच माणसं ती नसताना त्याला हँडल नाही करू शकत, म्हणजे सिंगल हँडेडली. मी एकटी किंवा हे एकटे, विक्की एकटा, मम्मी एकटी, एकतर आमच्यापैकी दोघं तिघं पाहिजे किंवा गुड्डी पाहिजे. सो आता मी चेंज करते. फुल स्लीव्ज आहेत, मस्त छान टॉप आहे. हा मी कधीच घातला नव्हता, आज मी उद्घाटन केलंय त्याचं. मॉइश्चरायझर लावलंय मी मॉइश्चरायझर लावलंय आणि बेसिक करायचं होतं मला, पण मी चांगला मेकअप करेन आज. मला कधीच कुठल्या व्हिडिओची गरज म्हणून नाही वाटत मेकअप करावा. मला वाटत असतं की चांगलं दिसावं, किंवा मला वाटत असतं की आज मूड आहे मेकअप करण्याचा, कारण असं मूड की बात वाटते मला मेकअप करणं. म्हणजे छान मूड असेल तर करूया, नाहीतर मग राहू दे, बेसिकच बरं दिसते, कंटाळा आला, बोर झालं, हे सगळं मॅटर करतं. व्हिडिओ मध्ये जाईलच ना अर्धा एक तास, एवढा नाही गेला पाहिजे.
जाईल यार तेवढा. अर्धा एक तास जातोय म्हणजे आपण किती ढ आहेत का. बाकी फाउंडेशन वगैरे नाही लावणार आहे मी, झालं माझं. ऑफ कॅमेरा केलं मी आयब्रोज, चांगलं वाटतंय. ब्लश लावूया आता छान. खूप आवाज येतोय तुम्ही जे करताय त्याचा. गुड्डीच्या रूम मध्ये कर्टन लावायचा आहे मोठावाला, म्हणजे तिच्या विंडो पासून कंटिन्यू घेऊन आणि करायचं आहे. तर तो जो रॉड येतो ना कर्टनचा तो कापायला लावलाय. मेकअप करताना मी घरगुती गोष्टी डिस्कस करते आयुष्यात आजकाल. संसारी आहे ना, कारण मी संसार नवरा. छान. थोडं लावूया का अजून. न्यूड लिपस्टिक लावणार आहे मी. हलतंय काय. हे इयरिंग्स घालते मी. छान पर्ल आहे याला. थोडं कलर करेक्ट करून आणि फाउंडेशन लावायला पाहिजे होतं का. मज्जा नाही वाटत आहे कारण मला. आहो आहो. शर्ट पण चांगलं वाटेल, टी शर्ट पण चांगलं वाटेल. 4ला काही करून निघायला लागेल मला. हो. कसं दिसतोय आम्ही दोघं सांगा मला. माझं तर मला मेकअप इतका आवडला नाहीये, पण ठीक आहे. आता मला कंटाळा आलाय काढून आणि परत मेकअप करायला. या शर्ट घालणार होते, इस्त्री केला आणि आता टी शर्ट घालते. म्हणजे बाहेरचा आवाज कमी. बस बाजूला. म्हणजे माझे वर्ड्स मी ठरवेन, तुमचे वर्ड्स तुम्ही ठरवायचे. रिलेटेड टू काय करायचं. मूवी नेम्स करू का, काय वाटतं तुम्हाला. मूवीची नावं पण घेऊ शकतो. ठीक आहे, मूवी नेम्स घेऊया. हा. सो तुम्ही तुमच्या मनाने ठरवून लिपसिंग करायचंय. पण लिपसिंग नाही, विस्पर करायचं. विस्पर चॅलेंज आहे हे. विस्पर करायचंय. हा मस्त. काय डेमो होता इथे, दाखवा ना या ना ऑडियन्सला पण थोडंसं. हे आम्ही शॉर्ट्स मध्ये टाकणार आहोत, पण मी तुम्हाला BTS शेअर करेन जर मला जमलं तर. कारण BTS शेअर करायला किंवा शूट करायला गुड्डी मॅडमचा फोन नाहीये. गुड्डी गेलीये, मी जसं मगाशी बोलले, गुड्डी ब्रुनोला घेऊन गेलीये वॅक्सिनसाठी. बघू जर मला जमलं तर करेन, नाही तर मग ह्याच्यातच आम्ही शूट करू. ते तुम्ही शॉर्ट्स आणि रील्स मध्ये बघालच. सुरू करूया. चालू ठेवायचं फ्रंट कॅम मध्येच. इतकं झोपून पण. जवळ या जवळ या. सुरू करूया आपण. आणि आम्ही असे इथे सोफ्यावरच समोरासमोर बसून मी ट्राय करतो. मला तर फिगर आउट करायला लागेल की शूट कसं करायचं. म्हणजे फ्रंट कॅम मध्येच करायला लागेल, म्हणजे आयडिया येईल. कारण आम्ही दोघेच आहोत, कोणी बॅक कॅमेरात शूट करायला नाही आता सध्या घरात. चलो. कसं पण मी स्वतःकडेच बघते, मी अजून कॅमेरात नाही बघत. माय गॉड, जॉ लाईन बघा गाईज. कुठून आणली ही जॉ लाईन. आणि माझी जॉ लाईन बघा. माझे केस सुकवले पण नाही मी पूर्ण. हेअर ड्रायर वगैरे मारायला पाहिजे होतं. तर हे गुड्डीचे बर्ड्स आहेत, इयरबड्स. आणि यांच्या फोनला कनेक्ट करून आम्ही याच्यामध्ये म्युझिक लावून फुल व्हॉल्यूम वरती मग शूट करणार आहोत. तेच करून दिलेलं आहे. गाणं आधी हे तरी कनेक्ट कर. चालू करा. झालंय. नाही ते येतं बर्ड्स. नाही काही नाही. ऑन आहेत का ते. लाईट तर भेटलेली दिसत नाही. गरीब यू गरीब पीप. OnePlus वापरलेलं नाही. आला कनेक्ट. OnePlus वापरलेला नाही. काय बोलू आता याच्यावर मी. काही माझ्याकडे OnePlus 8च होता पहिला. बर्ड्स. अच्छा बर्ड्स नाही वापरले. पहिल्यांदाच यूज करते मी आयुष्यात इयरबड्स. अनिकेतच OnePlus आले. डेंजर. तुमचं नाहीये पण. ते झाले का नाही. ते कनेक्ट केलेले होते माझ्यात ऑलरेडी. पण मग अनिकेतच कसं काय येऊ शकतं. माझ्या मोबाईलला झाले ना म्हणून. भाई म्हणजे जिसका फोन उसका नाम आहे का. पण माझ्याकडे निकिताच नाहीये. OnePlus वाल्यांना तशी फॅसिलिटी ती. थांबा किती गाण्यावरती लावू ना. किती मोठा आवाज येतोय ते बघायला पाहिजे. खूप मोठा आवाज आहे, कान फुटते. काही पण. हा मस्ती. अरे येत होतं ते. सैराट लाव. सैराट असं नाही, मिक्स येत आहे. मग सैराट अल्बम सर्च कर. अल्बम ना फुल व्हॉल्यूम करते. पण अजिबातच नाही कळत की BGM करायला पाहिजे. खूप मोठ्याने बोलले मी. कळलं, कारण समजत नाही मी काय बोलते. BGM घेऊया, कारण ना लिरिक्स कडे लक्ष जातं. समजलं. ते लिप्स कडे कसं काय. मजा येणार आहे मला खूप. आम्ही पहिल्यांदा असं काहीतरी शूट करतोय.
खूप व्हॉल्यूम आहे खूप. करूया चला गाईज. उभ्या फ्रेम मध्ये आम्ही बसत नाहीये दोघं आणि अशा फ्रेम मध्ये कसं काय शॉर्ट्स किंवा रील टाकायचं. लांब कर कॅमेरा. किती लांब ठेवू अजून थोडंसंच मागितलं. आधी हे करा फ्रेम व्हर्टिकल करा. अरे थांबा मी करते. ही स्पेस खूप राहते पण ठीक आहे. तिथे तर आपल्याला लिहायचं पण आहे ना. ठीक आहे तुम्ही बोलता आधी. बोलायचं आधी. नाही तू बोल. अच्छा तुम्ही घ्या. केस चांगले आहेत का की अजून काही करू नये. थोडंसं पुढे या. अच्छा का काही पीजीएम नाही लागत. अरे हे उभं करा नाही सॉरी आडवं करा. का करा तरी. इन्स्ट्रुमेंटल सर्च करते पण इन्स्ट्रुमेंटल मध्ये काही येत नाहीये. तुमचं नेट नाही चालत आहे का. असे केस बांधू का. बोल काहीतरी. येतोय माझा आवाज. थोडा येतोय. विस्पर करून कसं आहे. नाही. आता मग तुम्हाला कसं कळलं मी काय बोलते. हा ते ऍक्टिंग करून अरे, मी अंदाज लावला तो. कारण हा फुल व्हॉल्यूम आहे. ठीक आहे मग एकदा आपण गाणंच लावूया. चला सैराटच लावूया. सैराटच लावूया. सैराटच लावूया. ठीक आहे पण झिंगाट नको लावू. काय अरे मोठाच आवाज पाहिजे ना मला पण. मी पण झिंगाटच ऐकीन. काय बोलते मी आता. अरे बोल भाई. अच्छा हा ठीक आहे खरं वाटतंय तुमचं. चला हे करा व्हर्टिकल करा. हा प्ले करून हे पॉज करून प्ले करा बरं. खूप वेळ आवाज आला तुम्हाला काही. मगाशी मी बोललेले की ब्रुनो नाही आहे तर पटापट शूट करून घेतो. ब्रुनोला माऊच्या व्हिडिओ मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक द्यायला येतो. तर केसांना घेऊन थोडंसं मला वाटलं की एवढे छान नाही वाटते. सो मी हा जो ब्रश आहे हा गुटीचा आहे. त्याच्याने मी करून बघते थोडं ड्राय आणि सरळ होत आहेत का. तसे खूप सुकले पूर्ण की स्ट्रेटच दिसतात चांगले. असं बोल 2 मिनिटं मी ट्राय करते आणि मग मी गुटीला आवाज देईन आणि तिच्याकडूनच करून घेईन सगळं. त्याशी ये ना तूच करून दे पटकन. मला नाही यूज करता येत. तुला नाही घेत माझ्या. असं कोण करतं. संगवा घ्यायला पाहिजे का. नको आता राहू दे. चुकून विसरले परत ऑन करायला व्हिडिओ. पण ठीक आहे मी त्याचा नंतर वेगळा व्हिडिओ करून दाखवेन किंवा गुड्डी तिच्या चॅनलवर शेअर करेल. सगळं गुड्डी करेल कारण करायला पाहिजे. तू ब्युटी क्रिएटर म्हणे शहाणपणा करते. छान दिसतंय आता केस मस्त दिसत आहेत. चला गुड्डी म्हणते ब्रुनो देवासारखा वागलाय म्हणून तिने त्याला बॉल घेतलाय तिथे वेटिकच्या इथे. शॉपिंग ब्रुनोचा शॉपिंग हॉल. आज काय आणलं ब्रुनो दाखव सगळ्यांना. सांग. पिंकू बॉल आणला. सांग दाखव ना. दुसरा कुठे ब्रुनोचा पिंकू. सहसा बॉल होता त्याच्याकडे आधी पण तो जरा तसा फाटलाय. चावतो ना तो खूप जोर जोरात. ये ना इकडे ये ना. हलवू नको इथे वरती आहे. हा थोडा छोटा आहे आणि हा थोडा मोठा आहे. कळलंय का तुम्हाला आमच्या ब्रुनोच्या आयुष्यात किती खेळणी आहेत. फक्त बॉलच आहेत. दुसरं काय आणलं की ढुंकून बघत नाही. चल युट्यूबच्या ऑडियन्सला पण सांगा कोण जिंकलंय ते आणि कोणी चिटिंग केली आहे आणि मुद्दाम कठीण मूवी सांगितले जवळ. अगं शांततेवरूनच तुम्हाला समजलं असेल जिंकलंय कोण. मी. तुम्ही जिंकले तरी पण मीच. मी जिंकले तरी पण मीच. आणि मी गाईज प्रीती आम्ही जे मूवी नेहमी बघतो ते मी बोलत होते आणि ह्यांनी मुद्दाम गंगाजल नाही बघितलेला मी कशा वगैरे. मला तर माहिती. मेरी ताकत मेरा फैसला. गोलमाल. हा गोलमाल पण ठीक आहे. कोई मिल गया आणि हलचल. हलचल जर हलचल काय काहीच होत नव्हतं. चल बघवाच एकदम. तू का तुम्ही त्यांनी मुद्दाम असं केलं माझ्याबरोबर. मी यांच्यावर असं कधीच नाही करत. केलंय. मी जिंकलोय. तू जिंकलेस.